सिद्धेश्वराच्या तलावात पाणी निर्माण केले. श्री स्वामी महाराज सोलापुरी असता त्या ठिकाणी एक सिद्धेश्वराचे देवालय असून नजीकच एक सरोवर आहे. उन्हाळा पुष्कळ झाल्यामुळे एके वर्षी त्या सरोवरात पाणी मुळीच नव्हते. त्या वर्षी लोकांना 2 कोसावरून पाणी आणावे लागत असे. जिकडे तिकडे हाहाकार उडाला. एके दिवशी समर्थाची स्वारी फिरत फिरत सिद्धेश्वराच्या मंदिरात आली. लोकांनी श्रीची प्रार्थना केली की महाराज, पाण्यामुळे आमचे प्राण अगदी कासावीस झाले. पाणी पिण्यास सुद्धा मिळावयाची पंचायत झाली, तरी श्रीने कृपा करून आमचे प्राण वाचवावे. अशी महाराजाची करुणा भाकू लागले. महाराज म्हणाले, हवे तेवढे पाणी प्या. असे म्हणून सरोवराच्या काठी जाऊन एका घटकेपर्यंत त्यांनी लघवी केली. लघवी करून महाराज वर उठतात तोच आकाशात आभाळे दिसू लागली. मेघगर्जना होऊ लागल्या. वारा सुटला. काही वेळाने पाऊस सुरू झाला. जिकडे तिकडे पाणीच पाणी होऊ लागले. तेव्हापासून त्या सरोवरातील पाणी कितीही उन्हाळा असला तरी आटत नाही. मुकुंद नामक हिंदुस्थानी ब्राह्मण, एक मुकुंद म्हणून हिंदुस्थानी ब्राह्मण सोलापुरास राहत असे. तो रोज श्रीच्या दर्शनात जाऊन महाराज मला या संसारातून सोडवा अशी प्रार्थना करीत असे. एक दिवस त्याला समर्थ म्हणाले, अरे वासनारहित होऊन सर्व संग परित्याग कर, म्हणजे तुला ताबडतोब सुखप्राप्ती होईल. असे श्रीमुखातील बोधपर शब्द ऐकून एकदम मुकुंदाची समाधी लागली. आपणा सारिखे करीती तात्काळ, नाही काळ वेळ तया लागी. अशी स्थिती मुकुंदाची झाली. पुढे त्याने लोकांची उपाधी होऊ नये म्हणून मौन धारण केले व तो सिद्धेश्वराच्या देवळात जाऊन राहिला. तो कोणाशीही याचना करीत नसे. त्याचा सिद्धेश्वर सरोवरी स्नान करण्याचा नियम होता. ते तेथील अधिकाऱ्यास सहन न होऊन त्याने बुवास अशी ताकीद दिली की जर आजपासून या ठिकाणी स्नान कराल तर शिक्षेला पात्र व्हाल. बुवानी तर आपला नियम सोडलाच नाही. असे पाहून शिपाईंनी त्यास मार दिला. बुवानी आपली शांतवृत्ती सोडली नाही. इतक्यात मारणाऱ्या शिपायाच्या सर्वांगास कळा लागू लागल्या. तेव्हा शिपायांनी बुवास खोलीत कोंडून ठेवून कुलूप लावून घेतले व आपल्या वरिष्ठास कळविले. दुसरे दिवशी अधिकारी येऊन पाहतात तो बुवा सरोवरात पोहत होते. हे पाहून सर्वांस आश्चर्य वाटले. चमत्कार तेथे नमस्कार आहेच. मग सर्व अधिकारी त्यास शरण जाऊन क्षमा मागून निघून गेले. सारांश, ज्याच्यावर श्री गुरुकृपा कवच आहे त्यास जरी प्रत्यक्ष काय विरोध करण्यास आला तरी त्याच्या एक केसाला सुद्धा धक्का लागणार नाही. तेथे मनुष्य काय करणार. असो, पुढे ते मौनीबुवा या नावाने प्रसिद्ध होऊन शेवटपर्यंत सोलापुरातच असत. यशवंत महादेव भोसेकर. यशवंत महादेव भोसेकर हे ऋग्वेदी ब्राह्मण असून अहमदनगर जिल्ह्यात नोकर होते. एके दिवशी त्यास स्वप्नात एक संन्याशाने पूजेस शालिग्राम दिला आणि सांगितले की तुला या शालिग्रामाचे योगाने प्रपंच परमार्थ घडेल व जगात साधू पुरुष म्हणून तुझी कीर्ती गाजेल. असा आशीर्वाद देऊन संन्याशी गुप्त झाले. यशवंतराव जागे होऊन पाहतात तो जवळ शालिग्राम दिसला. तो हातात घेऊन ते आनंदाने नाचू लागले. ते नित्य शालिग्रामाचे पूजन करून अतिथ अभाग्यतास यथाशक्ती भोजन घालीत असत. असे बरेच दिवस क्रम चालला होता. पुढे यशवंतरावास असा दृष्टांत झाला की अक्कलकोटी जा आणि श्री स्वामी समर्थाचे दर्शन घे. भोसेकर जागे होऊन सकाळी अक्कलकोटी येण्याची तयारी करून निघाले. श्रीचा तपास करता चोळाप्पाच्या घरी आहेत असे समजले. घरी येऊन पाहता तो स्वप्नातील मूर्ती ती हीच अशी खात्री झाली व ते श्री साष्टांग नमस्कार घालून हात जोडून उभे राहिले. इतक्यात महाराज म्हणाले, शालिग्राम कोठे आहे. असे वचन ऐकताच यशवंतरावांनी शालिग्राम दाखविला व श्रीची स्तुती करून ते म्हणाले, महाराज आपण पूर्ण दत्तावतार आहात. असे माझा पूर्ण अनुभवास आले. असे म्हणून वारंवार लोटांगणे घालू लागले. दुसरे दिवशी श्रीची षोडशोपचारी पूजा करून ब्राह्मण भोजन घातले व जाण्यास आज्ञा मागू लागले. महाराज म्हणाले, जा, तुम्ही जगात साधू होऊन सर्वांस मान्य व्हाल. दुसरे दिवशी यशवंतराव निघून गेले. समर्थ कृपेने त्यांचा साधुत्वाचा लौकिक दिवसेंदिवस जास्त वाढू लागला. रोज शेकडो लोक दर्शनास येऊ लागले. समर्थ कृपेने त्यास मामलतीचीही जागा मिळाली. हे पुढे देव मामलेदार या नावाने प्रसिद्ध झाले. सर्वभूती भगवत भाव वाहणे, निराभिभन स्थितीने वागणे इत्यादी गुण त्यांच्या ठाई पूर्णपणे वास करीत होते. ते गृहस्थाश्रमी होते. पुढे ते मामलतीचा अधिकार सोडून नाशिक क्षेत्री जाऊन समाधिस्थ झाले. अशी श्रीची कृपा त्याचवर झाली.
काशीच्या विद्वानाचे गर्भहरण. इचलकरंजी संस्थानातील श्रीपाद भट म्हणून एक विद्वान दशग्रंथी ब्राह्मण फिरत फिरत श्रीच्या दर्शनाकरिता अक्कलकोटी आले. सेवेस राहिले. एके दिवशी श्रीपाद भटास महाराज म्हणाले, अहो भटजी, तुम्ही 3 महिने काशीत जाऊन राहा, नंतर आम्हास येऊन भेटा. श्रीचे आज्ञेप्रमाणे भटजी काशीस निघून गेले. तेथे जाऊन गंगा स्नान, विश्वेश्वर दर्शन, पूजन करून 3 महिन्यापर्यंत राहिले. श्रीपाद भटजी स्वतः मोठे विद्वान वैदिक असल्यामुळे रोज विद्वान, शास्त्री, पंडित यांच्या सभेत जाऊन बसण्याचा त्यांचा क्रम असे. परंतु त्यास तेथे कोणी सन्मान देत नसत. आधी पंडित, त्यात काशीकर, त्याहीवर अहंकाराचा ताठा, अशा समाजात भटजीस विचारतो कोण? एके दिवशी भटजीस वाईट वाटून ते म्हणाले, नको ही सन्मानाची कटकट, असे म्हणून ते विश्वेश्वर दर्शनास निघाले. तो विश्वेश्वरासमोर कटीवर हात ठेवून आमचे श्री समर्थ श्रीपाद भटजीस दिसले. भटजीने श्रीस साष्टांग नमस्कार घातला. असे पाहून सर्व लोक म्हणू लागले की हे सतेज पुरुष दिसतात, तर हे कोणीतरी अवतारी असावे. कोणी म्हणू लागले की आम्ही यास हम्पी विरूपाक्षासी पाहिले. कोणी म्हणू लागले हिमालयी पाहिले. कोणी जगन्नाथी पाहिले. अशा प्रकारे लोक जमून चर्चा करू लागले. काही छलक मंडळींनी मद्य मांसाची पात्रे भरून श्री पुढे ठेवून त्यांना खाण्यासाठी आग्रह करू लागले. इतक्यात एक बाई अकस्मात येऊन लोकांस सांगू लागली की हे पूर्ण ब्रह्म, परमहंस, परमात्मा, विश्वेश्वर आहे. यांचा छळ केल्यास तुमचा सर्वस्वी नाश होईल. असे सांगून मद्याचे पात्रास हातस्पर्श केला. तो काय चमत्कार झाला पहा. मांसाऐवजी फळे झाली व मद्यपीचे पाणी झाले. हे पाहून सर्व लोकांस आश्चर्य वाटले व पुन्हा श्रीपाद भटजींनी श्रीसना साष्टांग नमस्कार घातला व ते म्हणाले, महाराज, आपण अक्कलकोटाहून केव्हा आला? समर्थ म्हणाले, आमचा वास सर्वत्र आहे, परंतु तुझ्या कार्याकरिता आलो. आज तू विद्वान मंडळीत जाऊन वेदांचे मंत्र म्हण. अशी श्रीची आज्ञा शिरसामान्य करून भटजी काशीकर वैदिकात जाऊन बसले व वेदमंत्र म्हणताना काशीकर विद्वानाच्या श्रीपाद भटाजी चुका काढू लागले. नंतर श्री समर्थ चरणाचे स्मरण करून वेदमंत्र आपण म्हणू लागले. काशीकर विद्वान चकित झाले व श्रीपाद भटजीचा हात धरून त्यांना मोठ्या सन्मानाने आसनावर आणून बसविले व म्हणू लागले की महाराज, आजपर्यंत आपली योग्यता आम्ही न ओळखून अपमान केला, याची क्षमा असावी. असे म्हणून श्रीपाद भटजीस पुष्कळ वस्त्र, अलंकार वगैरे केले. नंतर श्रीपाद भटजी ब्राह्मण भोजन घालून अक्कलकोटी निघून आले. श्रीची षडोषोपचार पूजा करून पुष्कळ स्तुती केली व प्रार्थना करू लागले की महाराज, माझ्यासारख्या मूढाच्या मुखाने वेदमंत्र बोलविले, आपली लीला अतर्क्य आहे. असे म्हणून श्री साष्टांग नमस्कार घातला व झालेली सर्व हकीकत सर्व सेवेकरी मंडळीस सांगितली. सर्वांनी आश्चर्य वाटून स्वामी नामाचा जय जयकार केला. म्हसवडकरास निंदेचे प्रायश्चित्त. अक्कलकोटच्या बाहेर एक रामाचे मंदिर आहे. त्यात एक हिराबाई म्हणून विधवा ब्राह्मण स्त्री श्रीरामाची उपासना करून राहत असे. ती भिक्षा मागून उदरनिर्वाह करी व दासबोधादी ग्रंथाचे श्रवण मनन करून कालक्षेप करी. त्याच ठिकाणी बाबा सबनीस वेदांत चर्चा रोज करीत. श्रावणास केव्हा केव्हा महाराज येऊन बसत. एक दिवस वारकरी काशीनाथ म्हसवडे, बाबा फडणीस वगैरे मंडळी म्हणू लागली की हे स्वामी वेडे आहेत, लोक उगीच यांच्या नादी लागले आहेत. चतुर्थाश्रम घेऊन हे भ्रष्ट झाले आहेत. यांच्या नादाने बाबा सुद्धा पोथ्या उलतापालथ्या करीत बसले आहेत. इतक्यात त्यातील एक गृहस्थाच्या पायास सर्प चावला. सर्वजण घाबरून गेले. मग काशीनाथ म्हसवडकर यांनी सर्वांच्या आग्रहावरून त्या गृहस्थास उचलून श्री समर्थापुढे ठेविला. त्यास पाहून समर्थ म्हणाले, आम्ही वेडे भ्रष्ट झालो, तरी तुमच्या बापाचे काय गेले? बसून भोजन मिळते म्हणून चेष्टा आठवल्या वाटतं. तुमच्यातले सर्व घोटाळे मला ठाऊक आहेत. तुमचे टिळे, माळा, सोळे अंतर्बाह्य विटाळलेले आहेत. असे अंतसाक्षित्वाचे भाषण ऐकून म्हसवडकर व फडणीस यास मरणप्राय दुःख होऊन त्यांनी श्री साष्टांग नमस्कार घातला व ते प्रार्थना करू लागले की महाराज, आम्ही अनंत अपराधी आहोत. अज्ञानपणे श्रीची निंदा केली, याचे प्रायश्चित्त मिळाले. असे म्हणून ते समर्थास शरण गेले. सर्प चावलेल्या गृहस्थाकडे महाराजांनी कृपादृष्टीने पाहताच तो खाडकन उठून बसला. पुढे म्हसवडकर, फडणीस व सर्प चावलेला गृहस्थ हे तिघेही श्रीचे निस्सिम भक्त बनले. नारायणदासाच्या स्त्रीची प्रसूती.
एक नारायणदास म्हणून गुजराती ब्राह्मण मोगलाईतील बीडपत्तन येथे राहत असे. एके दिवशी त्याच्या घरी तीर्थयात्रा करणारा एक ब्राह्मण फिरत फिरत आला. दोघेही सत्पुरुषाच्या गोष्टी बोलता बोलता फिरस्त ब्राह्मण म्हणाला, मी एक सिद्धपुरुष योगेश्वर अक्कलकोटी पाहिले. त्यावर नारायणदास म्हणाला, या कलियुगात साधू संत संन्यासी पोटासाठी फिरत असतात. लोकांना चमत्कार दाखवणारे ते कशाचे अवतारिक. असे ऐकून तो ब्राह्मण म्हणाला, विनाकारण महापुरुषाची हेलना करू नये. असे बोलून तो ब्राह्मण निघून गेला. इतक्यात नारायणरावाची स्त्री गरोदर होती. ती प्रसूत होण्याची वेळ आली. पोटात दुखू लागले, भयंकर वेदना होऊ लागल्या, परंतु ती प्रसूत होईना. नारायणराव घाबरून गेला. काही धंदा सुचेना व म्हणू लागला की आता या ब्राह्मणाजवळ अक्कलकोट स्वामीची निंदा केली, त्यामुळे असे झाले नसेल ना. असे म्हणून त्याने स्त्रीची दिनवाणीने अपराधाची क्षमा मागून, देवा आता या संकटापासून सोडव, मी आपणास शरण आलो आहे, माझ्या दिनाचा आहेर करू नका, अशी प्रार्थना करून साष्टांग नमस्कार घातला. इतक्यात कारुण्यनिधी महाराज यतिवेश धारण करून नारायणाच्या घरी आले व म्हणाले, अरे त्या ब्राह्मणाजवळ आमची निंदा केलीस काय. असे ऐकताच नारायणदासाने श्री साष्टांग नमस्कार घातला आणि तो अशी प्रार्थना करू लागला की महाराज अपराधाची क्षमा करा. अज्ञानपणे माझ्याकडून चूक झाली, कृपा करा आणि प्रसूती वेदनेने स्त्रीस मरणांत व्यथा होत आहेत, त्यास कृपा करून उपाय सांगा. समर्थ म्हणाले, गरज असल्यास अक्कलकोटी जाऊन रुद्राभिषेक कर व 1000 रुपये खर्च करून ब्राह्मण भोजन घाल. नारायणदास म्हणाला, महाराज आज अस्तमानापर्यंत जर प्रसूती झाली तर महाराज आपण सांगितल्याप्रमाणे करीन. ब्राह्मण इतके म्हणत आहे तितक्या समर्थ एकदम दिसेनासे झाले. हे पाहून सर्वांस आश्चर्य वाटले. नंतर ब्राह्मण स्त्री श्रीकृपेने सूर्यास्ताच्या अंताच प्रसूत होऊन पुत्र झाला. नारायणदासास आनंद झाला. पुढे मुलगा 5 महिन्याचा झाला तरी स्त्रीच्या दर्शनाची व नवस फेडण्याची आठवण होईना. एक दिवस त्याची स्त्री म्हणाली, अक्कलकोटी जाण्याचे आहे ना. असे ऐकताच नारायणदास बायकोस शिव्या देऊन वेड्यासारखा झाला. वस्त्रे फाडणे, उकिरड्यावर लोणे, शिव्या देणे असे त्याचे खेळ चालत असत. पुढे त्यास त्याच्या आईने व बायकोने अक्कलकोटी आणले. त्यावेळी महाराज विरूपाक्ष मोदी यांच्या वाड्यात होते. त्यास बायकोने स्त्री पुढे आणून उभा केला. इतक्यात महाराज म्हणाले, काय रे, माजलास काय, आणखीन पाहिजे, असे सांगून समर्थ उठले. नंतर ती सर्वजण 4 महिने स्त्रीच्या सेवेस राहून यथाशक्तीने सेवा करू लागली. 4 महिन्यानंतर नारायणदास बरा होऊन त्याने रुद्राभिषेक, ब्राह्मण भोजन घालून 1000 रुपये खर्च केले व स्त्रीची आज्ञा घेऊन तो आपल्या गावी गेला.